10 हत्तींची ताकद असणाऱ्या त्या अफजल खानाला माझ्या राजाने कसा फाडला? ही गोष्ट आहे 1659ची, जेव्हा आदिलशाहीने स्वराज्य संपवण्यासाठी अफजल खानाला पाठवले. खान हा अनुभवी सेनापती होता. स्वराज्यात येताना त्याने मंदिरांची तोडफोड सुरू केली, रयतेवर अत्याचार केले. खानाचे अवाढव्य सैन्य पाहून भल्या भल्यांना घाम फुटला होता, पण छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी खानाला भेटीसाठी बोलवले. दोघांची भेट ठरली आणि 10 नोव्हेंबर 1659 रोजी राजे आपल्या मावळ्यांसोबत प्रतापगडावर पोहोचले. खान शामियानेत वाट पाहत बसला होता. शिवाजी महाराज आत शिरताच खान उठून उभा राहिला आणि कपटी हास्य करत म्हणाला, आओ शिवाजी, आओ, अफजल खान को गले लगाओ. शिवाजी महाराज जसे मिठी मारतात, अचानक खानाने महाराजांना घट्ट पकडतो आणि त्यांच्या बरगडीवर कट्यारने वार करतो. पण महाराजही काही कमी नव्हते. त्यांनी अंगात चिलखत घातले होते आणि हातात लपवलेली वाघणखे खानाच्या पोटात खुपसली आणि त्याचा कोठळा बाहेर काढला. त्याचवेळी खानाचा अंगरक्षक सय्यद बांडा धावून महाराजवर हल्ला करायला आला, पण होता जीवा म्हणून वाचला शिवा या उक्तीप्रमाणे जीवा महालाने त्याला ठार केले. यानंतर दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी खानाच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला आणि आदिलशाही सैन्याचा धुव्वा उडवला.